एक चर्चाची तुमच्याबद्दल कायम असते, भाजप प्रवेशाची तुम्ही अनेकदा उत्तर दिलेलं आहे. खरं तर मीही मान्य करते कारण तुम्ही पण तोच प्रश्न घेऊन आलाय. काय आहे नेमकं खरं यातलं? माझ्याकडे काहीच नाहीये, अशी चर्चाही नाहीये. पण महाराष्ट्रात यंत्रणा कार्यरत असते. मधून मधून माझी आठवण त्या यंत्रणेला येते. माझ्याबद्दल अविश्वासार्हता निर्माण व्हावी असा प्रयत्न ज्या सेक्शन कडून होतो ते पुन्हा कार्यरत होतात. पण मग हे सेक्शन कुठलं आहे, म्हणजे पक्षातलं आहे का बाहेरचं आहे? काय मला अजून आयडेंटिफाय झालेलं नाहीये, पण ते बाहेरचंच असेल बहुतेक. तुम्हाला याचा राजकीय तोटा होतो का? होत असेल ना. आता लोकांनाही ती बातमी फार शिळी वाटते, त्यामुळे लोकांनाही त्या बातमीत काय नाविन्य वाटत नसेल असं मला वाटतं. किंवा ही बातमी उठवून आमच्या बरोबरच्या इतर सहकाऱ्यांना कदाचित सांगितलं जात असेल, ते निघाले तुम्ही लवकर निर्णय करा. असं नाहीये की ती फक्त बातमी आहे, त्याला खतपाणी देणारे लोक आहेत जे ऑन कॅमेरा येऊन बोलतात. पण त्यांचे ते माझे खरे हितचिंतक आहेत. माझ्याबद्दल सद्भावना आहे म्हणून ते निरागसपणाने बोलत असतील.